हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आज मस्त असे काकडीचे पराठे बनवले होते. पण त्याआधी बघा, मी ऑफिसमधून आल्यानंतर घर बघते तर इतकं मस्त पेंटिंग केलेलं होतं. पण पेंटिंग तर केली होती, पण पसारा इतका होता, की हा पसारा मी कधी आवरू? मला याचेच खूप टेन्शन आलं होतं. आणि आमच्या अन्वईला काय खायचं होतं, तर याने बघा हे ब्रेडचं पॅकेट घेऊन आला, की "मम्मा मला बटर लावून ब्रेड भाजून दे." म्हटलं आता हे पसारा आवरू की आधी याला बनवून देऊ. म्हटलं नाही, चला आधी याला बनवून द्यावं, कारण की दिवसभर आपले मुलं आपल्या विना असतात घरी आणि आल्यानंतरसुद्धा त्यांना इग्नोर करणे हे योग्य नाही आहे माझ्यासाठी. म्हणून मी आधी माझ्या अन्वयला छान असं बनवून दिलं आणि मग मी थोडी फ्रेश वगैरे झाली. आणि कधीही मला कामं करताना केस वरती बांधले तेव्हाच कम्फर्टेबल होते, नाहीतर मला कामं मध्ये असं वाटते की मधामधामध्येच केस येतात. म्हणून मी आधी छान मस्त फ्रेश वगैरे झाली आणि मी येताना ना मार्केटमधून असं छान भाजीच्या घेऊन आली होती. मी म्हटलं घरी या, मग घरून आणखी बाजारात जा, कंटाळा येतो खूप. एकदा घरी आल्यावर की कुठे जायची इच्छा होत नाही. म्हणून म्हटलं चला येतानाच घेऊन येते. मग मी छान आज मस्त असं मसाले भात केला होता, पण त्यात ना टमाटर टाकायचीच विसरली. तर मग मला एकदम आठवलं की आपण दहीसुद्धा टाकू शकतो. म्हणून वरून मग मी असं छान दही टाकलं आणि छान मस्त आज असे छान पाऊस पडत होता बाहेर आणि इकडं मस्त असे गरमागरम पराठे चालू होते माझे बनवणं. आणि आमच्या स्वरांश क्लबवरून आला, त्यालासुद्धा भूक लागली होती, तर त्याने आपल्यासाठी असे छान ब्रेड भाजून घेतले मग बटरमध्ये. आणि मी इकडे मस्त पराठे बनवते ती गरम गरम. आणि बघा मस्त मसाले भातसुद्धा बनवला. मस्त झाला होता. कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्की सांगा. बाय.